सर जे म्हणतात की स्वची ओळख ती त्यावेळी मला झाली की मी 3 दिवस सेशन अटेंड केले, पण मला जो काही इन्नर व्हॉईस येत होता की मला हे क्षेत्र नाही आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला माझं काहीतरी जे मला लहानपणाचं स्वप्न होतं की बाबा अधिकारी वगैरे बनायचं, मला तिकडं जायचं आहे. यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की एखादी गोष्ट तुम्ही जर का मनापासून मागता देवाला किंवा युनिवर्सला, तर ते तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करतं. आणि मी माझ्या अभ्यासामध्ये शिस्त असेल, कंटिन्युटी असेल किंवा डेडिकेशन या गोष्टीला कधीच कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं. मी कायम माझ्या अभ्यासामध्ये ह्या गोष्टींना फॉलो केलं आहे. खरं तर हा जो काही परिवार म्हणेल मी, माझा चाणक्य मंडलचा जो माझा परिवार आहे, यांनी जो काही कौतुकाची थाप दिली आहे, खरोखर मी भारावून गेले. म्हणजे आजचा जो क्षण आहे माझ्या आयुष्यातला, खरं तर ते म्हणतात ना, द ड्रीम कम्स ट्रू. शेवटी मी एकच सांगेल की हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्ही कसं करताय यापेक्षा तुम्हाला हे का करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मी आता बोलवतोय आपली विद्यार्थिनी साक्षी चाकूरकरला. ती मूळची लातूरची आहे. तिचं शिक्षण दयानंद सायन्स कॉलेज लातूरमध्ये BSc झालेलं आहे. आई वडील दोघेही शेती करतात. तिने आपला MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे पुण्यामधून. तिला आता MPSC मधून गट विकास अधिकारी गट ही पोस्ट मिळाली आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्ते. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते की हा जो काही कौतुक सोहळा आहे तो आमच्यासाठी आयोजित केलेला आहे. मी माझी स्वतःची ओळख करून देते. मी साक्षी सुजाता सुरेंद्र चाकूरकर. मी मूळची लातूर जिल्ह्यातील आहे. साधारण शेतकरी कुटुंबातून मी आहे. साधारण एकत्र कुटुंब पद्धतीत जगलेली आहे मी. आणि यावर्षी 2024मध्ये मला गटविकास अधिकारी हे पद मी प्राप्त केलं आहे. माझा हा सेकंड अटेम्प्ट होता, सेकंड इंटरव्ह्यू होता. आणि 2022पासून साधारणतः माझा जो काही MPSCचा प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. खरं तर हा जो काही परिवार म्हणेल मी, माझा चाणक्य मंडलचा जो माझा परिवार आहे, यांनी जो काही कौतुकाची थाप दिली आहे, खरोखर मी भारावून गेले. म्हणजे आजचा जो क्षण आहे माझ्या आयुष्यातला, खरं तर ते म्हणतात ना, द ड्रीम कम्स ट्रू असं आहे. कारण जेव्हा आपण एक प्रिपरेशनची सुरुवात करतो तर प्रत्येक ॲस्पायरंटचं एक स्वप्न असतं की आपण मार्गदर्शन करतो आणि आपण ह्या स्टेजवरती उभं राहून विद्यार्थ्यांसमोर काहीतरी आपलं स्पीच देतोय. आणि ते स्वप्न आज इथं माझं पूर्ण झालं आहे. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण जो असतो, तर हा खास क्षण आहे माझ्या आयुष्यातील. मला म्हणजे ह्याचा MPSCचा प्रवास किंवा स्पर्धा परीक्षा याच्याकडे मी कसं वळले, तर लहानपणापासून अभ्यासाची गोडी मला तशी होती. आणि वडील जरी शेतकरी असले तरी शिक्षणाबद्दल अवेअरनेस त्यांच्यामध्ये भरपूर होता की शिक्षणाला जे महत्त्व दिलं गेलं पाहिजे ते त्यांच्यामध्ये लहानपणापासून त्यांनी माझ्यामध्ये रुजवलं होतं. आणि एक अधिकारी किंवा स्पर्धा परीक्षा असं त्यांच्याकडनंच मला ते कुठेतरी लहानपणापासून बॅक ऑफ द माइंड माझं होतं. पण मी लातूरची असल्यामुळं लातूर पॅटर्न कुठेतरी माझ्यामध्ये होताच की 10वीला चांगले मार्क आले आणि डोक्यात होतं की बाबा आपण पण मेडिकल इंजिनिअरिंग असंच जायचं. आणि मी 10वीला मी PCB ग्रुप घेतला. चांगल्या कॉलेजात ॲडमिशन पण भेटलं. पण ते आमच्याकडे डेमो सेशन वगैरे असायचे आणि त्यावेळी मी डेमो सेशन अटेंड केले. पण त्यावेळी सर जे म्हणतात की स्वची ओळख ती त्यावेळी मला झाली की मी 3 दिवस सेशन अटेंड केले, पण मला जो काही इन्नर व्हॉईस येत होता की मला हे क्षेत्र नाही आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला माझं काहीतरी जे मला लहानपणाचं स्वप्न होतं की बाबा अधिकारी वगैरे बनायचं, मला तिकडं जायचं आहे. आणि ती स्वची ओळख मला म्हणेल की मी लवकरच झाली. आणि मी माझ्या बाबांना सांगितलं की मला स्पर्धा परीक्षा करायचं आहे, मी मेडिकल इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करणार नाही आहे. आणि मी स्वतःला खूप लकी समजते की असे आईवडील, अशी फॅमिली सपोर्ट करणारी मला भेटली की एक वयामध्ये मुलांना निर्णय स्वातंत्र्य जे द्यायची गरज असते ती मला माझ्या घरच्यांनी कायमच दिली. आणि त्यावेळी मी निर्णय घेतला की मी प्लेन बोर्डची तयारी करेल आणि त्यानंतर पुढचा माझा जो काही प्रवास असेल ते करेल. 12वीमध्येही चांगले गुण घेतले. प्लेन BSc केली मी, लातूरमध्ये राहूनच केली. आणि त्यानंतर पुण्यात यायचा माझा निर्णय झाला. सरांची पहिली माझी ओळख जी आहे ती मी सांगेल की मी 11वीत होते कॉलेजमध्ये. आणि माझ्या सर्वांना ऑलरेडी माहीत असतात, जसं की मलाही माहीत होते. यूट्यूबवरनं वगैरे सरांचे सेशन मी पण पाहायचे. आणि माझ्या भावाला सर माहीत होते.
11वीत होते मी आणि दयानंद सभागृहामध्ये सरांचा असाच कार्यक्रम होता की स्पर्धा परीक्षा पर मार्गदर्शन वगैरे. आणि तो कार्यक्रम, तो दिवस अजूनही माझ्या तसाच लक्षात आहे. सर, तुम्ही जे काही सांगितलं होतं की सर्वांना सर्व काळ शुभेच्छा, हे माझ्यासाठी खूप नवीन होतं की एक वेगळा दृष्टिकोन एखादी व्यक्ती आपल्यासमोर मांडते, हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. आणि खरं तर तेव्हाच म्हणेल मी की सरांबद्दल जो काही आदर होता तो तेव्हाच निर्माण झाला होता. आणि तेव्हा दिलेलं प्रॉस्पेक्टस जे चाणक्यचं आहे ते अजूनही मी आजही घरी जपून ठेवलेलं आहे. कारण एक छोट्या छोट्या स्वीट मेमरीज आपल्या आयुष्यात असतात असं मला वाटतं. एक तो दिवस होता की मी समोर बसून सरांचं ऐकत होते आणि एक आजचा दिवस आहे मी सरांकडून कौतुक करून घेते. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खरोखर. त्यानंतर मी माझा प्रवास पुण्यातून सुरू करायचा. पुण्यात मी आणि माझा भाऊ पुण्यामध्ये आलो. आम्ही क्लाससाठी आलेलो आणि आम्ही जी भेट दिली होती, पहिली भेट ती वारजे वास्तूला चाणक्यच्या दिली होती. आणि ते म्हणतात ना, पहिल्या नजरेतलं पहिलं प्रेम, तसं ते माझी वारजे वास्तूवर झालेलं की मला सुरुवातीला तिथलं ॲटमॉस्फिअर आणि सर्वच मला आवडलं होतं. कारण सर तर ओळखीचे होतेच, प्लस रोहिणीताई असेल, मयूरदादा असेल, अभिजितदादा असेल, या सगळ्यांची ऑनलाईन सत्र मी यूट्यूबवरती पाहिली होती. त्यांची एक ओळख तर मला होतीच, फक्त ॲडमिशन घ्यायची एक प्रोसेस बाकी होती. आणि मी वारजे वास्तूला पहिली भेट दिली. त्यानंतर आम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून मी आणि माझा भाऊ पुण्यात 1-2 क्लासेसला पण जाऊन आलो. पण ते म्हणतात ना, पहिली आवडलेली जी गोष्ट असते ती आवडलेलीच असते. पुन्हा येऊन ठरलं की बाबा आपण इथेच वारजे वास्तूत ॲडमिशन घ्यायचं. आणि त्यानंतरचा माझा प्रवास सुरू झाला. मी सप्टेंबर 2022च्या बॅचची स्टुडंट होते. आणि प्रवास सुरू असताना हार्टबीटची जी बॅच होती आमची, त्याचा पण मला खूप फायदा झाला म्हणेल मी, की हार्टबीटमध्ये चांगल्या प्रकारे करून घेतलं जातं. जे काही फॅकल्टीज आहेत, मयूरदादा असेल, अभिजितदादा असेल, या सगळ्यांनी वेळोवेळी सपोर्ट केला. त्यामुळे मी माझ्या पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिलीच प्रिलिम्स क्लिअर करू शकले. मी एक आठवण सांगते मयूरदादाची, की एप्रिलला कंबाईनची एक्झाम झालेली प्रिलिम्स आणि कुठेतरी स्कोअर थोडा कमी आलेला आणि जूनला प्रिलिम्स होती राज्यसेवेची. आणि एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की दादा, खूप भीती वाटते, कारण थोडासा स्कोअर कमी आलेला कंबाईनला आणि थोडं भीती वाटायला लागलेली. पण मयूरदादासारखा पॉझिटिव्ह व्यक्ती आहे की मयूरदादाशी फक्त काही क्षण जरी तुम्ही बोललात तरी तुमचा जो काही स्ट्रेस असेल तो सगळा रिलीफ होऊन जातो. कारण हे क्षेत्र, मी असं म्हणेल की हे क्षेत्रच असं आहे की तुम्हाला अनेक वेळेस हिलिंगची गरज आहे. तुम्ही स्ट्रेसमध्ये येणार आहात, डिप्रेशन येणार आहे, आपल्याला सगळं जग थांबल्यासारखं वाटणार आहे. पण त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही लोकं हवी आहेत की जी तुम्हाला त्या क्षणांमधून बाहेर काढणार आहेत. आणि त्यावेळी ते काम मयूरदादांनी केलं. त्याच्या पुढे जूनची प्रिलिम्स मी त्याच ताकदीने दिली आणि पहिली प्रिलिम्स मी क्लिअर करू शकले, खरंच म्हणेल मी. आणि त्यानंतर समोर जो काही मेन्सचा डोंगर होता म्हणेल मी, कारण मी जो क्लास लावला तो डिस्क्रिप्टिव्हचा आणि प्रिलिम्स नंतर पॅटर्न चेंज झाला आणि ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि मला त्या मेन्सचं काही एमसुद्धा माहीत नव्हतं ॲक्च्युली. आणि लिटरली मी देवाला असं म्हणायचे की असा एक व्यक्ती माझ्या आयुष्यात दे की मला, म्हणजे परीक्षा नेमकी काय आहे, मला कशा पद्धतीने जायचं आहे पुढे, ते मला ती व्यक्ती सांगावी, असं मी देवाला लिटरली मागायचे. आणि खरोखर यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की एखादी गोष्ट तुम्ही जर का मनापासून मागता देवाला किंवा युनिवर्सला, तर ते तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये माझी प्रिलिम्स क्लिअर झाली. 3 महिन्यावर मेन्स आहे आणि मला त्याचं काही फारसं नॉलेज नव्हतं. त्यावेळी आपल्या चाणक्य मंडलचाच फॅकल्टी प्रसाद मालुंजकर, प्रसाद दादा, याच्याशी माझी ओळख झाली. आणि त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत प्रसाद दादा माझ्यासोबत उभा आहे. कुठेतरी मी आज इथे तुमच्यासमोर उभं राहण्यामध्ये त्याचा खूप मोलाचा वाटा आहे. प्रसाद दादांनी A to Z पासून कशा पद्धतीने जायचं हे सर्व योग्य मला मार्गदर्शन केलं. आणि मी माझ्या अभ्यासामध्ये शिस्त असेल, कंटिन्युटी असेल किंवा डेडिकेशन, या गोष्टीला कधीच कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं. मी कायम माझ्या अभ्यासामध्ये ह्या गोष्टींना फॉलो केलं आहे. आणि त्याच्यामुळेच कुठंतरी मला वाटत नव्हतं की माझी पहिली मेन्ससुद्धा मी क्लिअर करू शकेल. पण आश्चर्याचे की मी पहिली मेन्ससुद्धा क्लिअर करू शकले आणि पहिल्या वेळेसच फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंतसुद्धा मी पोहोचले. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची होती. त्याच ताकदीने मी इंटरव्ह्यू पण केला, पण दुर्दैवाने पहिल्या अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. पण त्याही वेळी मी न खचता, इथे जसं मी म्हटलं की हा एक परिवार आहे आणि परिवारातील प्रत्येक सदस्य कायम सोबत राहिलेत. पहिल्या वेळेस जरी मला पोच नाही मिळाली, त्यावेळी माझ्यासोबत मयूरदादा, अभिजितदादा, रोहिणीताई कायम खंबीरपणे उभे राहिले. आणि मी त्याच ताकदीने माझा दुसरा अटेम्प्ट दिला. आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी ज्या काही चुका झाल्या होत्या फर्स्ट अटेम्प्टमधील, त्या सगळ्या चुका मी सुधारणा केल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी गटविकास अधिकारी या पदावरती नियुक्त झाले आहे. या सर्व प्रवासामध्ये मी म्हणेल की आपलं कुटुंब असतं, की मी खूप लकी समजते की मला चांगलं कुटुंब, चांगले आईवडील, माझा भाऊ, ज्याने की थ्रू आउट दी प्रोसेस माझ्यासोबत तो होता.
प्रत्येक अप्स डाऊन या प्रोसेसमध्ये येतात. स्ट्रगल वगैरे असं फार प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात, ते मी फार सांगत नाही. पण या प्रोसेसमध्ये अप्स आणि डाऊन्स येणार आहेत. पण त्यावेळी तुम्ही किती खंबीरपणे त्याला फेस करता, हीच कुठंतरी तुमची एक परीक्षा असते, जेव्हा की तुम्ही प्रशासनामध्ये जाणार त्याच्या आधी. त्यामुळे मी त्यावेळेस मी एक खंबीरपणे उभं राहिले आणि माझा पुढचा प्रवास मी निश्चित करायचा असं ठरवलं होतं. त्यामुळे मला माझ्या आईवडिलांचा जो काही सपोर्ट असेल, माझा मित्रपरिवार मला चांगला लाभला, त्याच्यामुळे मी कुठेतरी ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला कंबॅट करू शकले. शेवटी मी एकच सांगेल की हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्ही कसं करताय यापेक्षा तुम्हाला हे का करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सर ज्या गोष्टी चाणक्यमध्ये शिकवतात त्या फक्त बोलण्यापुरत्या नाही, तर त्या तुम्ही आचरणात किती आणता हे खूप गरजेचं आहे. मी माझ्या प्रवासामध्ये प्रत्येक गोष्ट जगत आलेली आहे. सरनी जे काही सांगितलं आहे की तुमची स्वतःची ओळख असेल, तुम्ही स्वाध्याय, योग या सगळ्या गोष्टी जीवनाचा, आयुष्याचा, जगण्याचा भाग बनला पाहिजे. तेव्हाच कुठंतरी जाऊन तुम्ही सक्सेस म्हणजे फक्त ह्या परीक्षेमधलं यश असंच नाही, तर सर जसं म्हणतात जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यामुळे हे क्षेत्र फक्त किंवा MPSC UPSC स्पर्धा परीक्षा हे एवढंच आयुष्य नाही आहे, तर हे आयुष्याचा एक भाग आहे. आणि खरं तर मी म्हणेल की ही जी परीक्षा ते म्हणतात ना की डेस्टिनेशनपेक्षा ही जर्नी खूप ब्युटिफुल आहे. खरोखरच ही परीक्षेची जी जर्नी आहे ती तुम्हाला आयुष्य कसं जगायचं हे ॲक्च्युली शिकवते. इथले प्रत्येक एक वेगवेगळे डायनामिक्स आहेत, त्यामधून तुम्ही शिकता की आयुष्य नेमकं कसं जगायचं असतं. त्यामुळे फक्त काहीतरी पोस्ट मिळवणं, रँक मिळवणं हेच यश आहे किंवा हेच आयुष्य आहे असं मला वाटत नाही. यातून शिकून तुम्ही पुन्हा आयुष्य कशा पद्धतीने जगता हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात शेवटी मी म्हणेल की तुम्ही सर्वांनी ॲस्पायरंटनी तुमचं डेडिकेशन ठेवा, तुम्ही मेहनत करा, नक्कीच तुम्हाला यश कोणत्याही क्षेत्रामध्ये मिळून जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटी की आत्ता इथंपर्यंत खरं तर परीक्षा एक नॉर्मल आयुष्याचा भाग होता, पण खरी परीक्षा आता प्रशासनात जाऊन आहे. मी इथे चाणक्यच्या कोर्सला असतानाही संकल्प केला होता आणि आजही संकल्प केला आहे. तो संकल्प इथं केला आहे आणि तो संकल्प आता प्रशासनात जाऊन मला तो सत्यात उतरवायचा आहे. एक स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून मला खरोखर या भारत मातेची सेवा करायची आहे. आणि एवढं बोलून मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.